जे बियाचे कणस आहे की नाही तसे हा ज्याला खरंच आवड आहे भजनाची तेच माणसं आता बरोबर. पहिलं काय झालंय हे तुम्हाला सगळं माहित आहे तरी सांगतो. आत्मज्योत आणि दिव्य ज्योत. दिव्य ज्योताचा आतापर्यंत आपल्याला कुठं स्पर्श झाला काय? तर रातभर पोटी जरी काही जरी सांगलं तरी काही उपयोग नाही. उग धोप्याच्या घरातलं उग चिंध्या उचलायचं आणि काढायचं पुन्हा ठेवायचं. आणि त्याला असंही म्हणलंय धोपी का कुत्ता घडकाना घटका. इकडंही नव्ह ना तिकडंही नव्ह. आत्मा ज्योत ही आपल्याला कैवल्य ज्योतापर्यंत न्यायची आहे. दर्शन आपला हे आत्मा हा जीवात्मा भगवंतापर्यंत आपल्याला न्यायचा आहे. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर हा आत्मा त्या जीवाला नेण्यासारखं तुम्ही आतापर्यंत काय सांगलंय. पण भगवंताकडे तसं काय आहे, या भगवंतानं काय दिलंय या आत्मज्योतीसाठी. दिव्य ज्योतीने आत्मज्योतीला स्पर्श केलाय का तुमच्या या बोलण्यामध्ये, या व्याख्यानामध्ये, या भजनामध्ये? काहीच नाही. आता मी इथला हो तिथला हो कुणीकडे काय हो हा सांगून बसल्या. म्हणून महाराज या ठिकाणी सांगतात उगा बोलल्यावर जमणार ते करणी करावं लागते तर कुठतरी माणूस होय म्हणतात. नर करणी करेगा तो नर का नारायण बन जाए. उगा कुठतरी भगवंत आहे मला भेटत म्हणून कुठतरी वनारानानं कुठतरी बसू नका. म्हणून भगवंत या ठिकाणी आपल्याला साध्य करायचं असेल, हे ज्योत आपल्याला त्या ज्योतीपर्यंत न्यायचा असेल तर आपल्याला आत्मज्योत ही बघायची आहे. त्याने बरंचसं काही सांगितलेलं आहे की काकडा करताना आम्ही एका काकड्याचे 1000 लावल्या. हे लोकांना तुम्ही अजिबात सांगू नका. परलोकातलं काय काय तुम्ही उद्योग केला ते सांगा.
आमचा तुम्ही काही सांगू नका. इकडे या. इकडे या. आता तुम्ही एकच लावून धरल्या. दिव्याला देवा. दिव्याला दिवा, दिव्याला देवा, दिव्याला ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. तुकडोजी महाराज या ठिकाणी सांगतात की बाबा माणसामध्ये तू या माणसाच्या आत्मरूपालाच देव मानलेला आहे. ते ज्योतीला ज्योत लाव, माणसं एकत्र कर म्हणलं. सज्ञान त्या अज्ञानाला दूर करून सज्ञान कर, अंधारापासून दूर करून उजेडात आण असं म्हणलेलं आहे. त्याला म्हणलेलं आहे ज्योतशे ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते. आणि त्याच्यात प्रेम वाढत वाढत असं कार्यक्रम ऐकायला आपल्याला भेटतात. म्हणून विषय ठेवताना खूप छान ठेवलेला आहे. मी काय म्हणलो, बोलताना बरं वाटते पण करताना फार अवघड जाते. जर आपल्याला काम जमते, क्विंटलभर ज्वारी इथून आपला मार्केटमध्ये न्यायचं आहे, पण आपल्याला 5च पायल्या उचलतात. क्विंटलाची अपेक्षा करून काय म्हणून मला या ठिकाणी का भावे विना भक्ती, भक्ती विना भक्ती, भावे विना भक्ती, भक्ती विना भक्ती, बळे बिन शक्ती बोलणे, बळे बिन शक्ती बोलणे. तुमच्याकडे बळच नाही आणि कुठेही गोष्टी करायला की आत्मज्योत का आहे, हे ज्योत का आहे. इथलंच सांगू लागला फापड बसायला. तुमचं सांगा की काय बोललं त्यानं काय होते. दिव्या ज्योत सांगा की तुमचे जीवे ज्योत कुठं लावल्या, कोणी लावली दिव्या ज्योत. परमार सांगा. तू का मला एका मरणाची सरे, एका मरणाची सरे, उत्तमाच्या उरी गिरते माझे, आत्मज्योत केलेली आहे मामा. पहिले मी शिवाजी पाटील लक्केचं प्रमाण सांगलो होतो, त्यांचं दर्शन बरंच काही सांगलो. आता ऐका चांगलं, माणूस मेल्याच्या नंतर कीर्ती पाठीमागे राहिली. तुका म्हणे एक मरणची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, म्हणजेच ही ज्योत राहिलेली आहे तुम्हासाठी. ही ज्योती गेल्या मावळल्या सगळं झालं, त्या तुमच्या ज्योतीला मिसळले. आमच्या माहिती बरोबर. आता तुमचं काय म्हणणं आहे ते तुमचं तुम्ही करा, पुढच्या पाऱ्यामध्ये काय करायचं ते. आता मी असाच नवं, मी तसाच आरग. तुम्हाला कोण म्हणलंय की तुम्ही तसे हवा म्हणून, असे हवी म्हणणार तसे हवी म्हणणार. आमचा तुमचा संबंध आहेच फक्त 2 कार्यक्रमापुरता. अजून एक 3 तासाचा संबंध. तुम्ही 12 पर्यंत म्हणले 12 पर्यंत असाल, 6 पर्यंत म्हणजे 6 पर्यंत, याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही. प्रहार अपरार चलत राहतील. 1-2 प्रहाराचे 4 प्रहार होतील, पुढचा दिवस जाईल. याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आमचा संबंध येणार आहे तुमच्याशी. म्हणून महाराज या ठिकाणी काय म्हणतात बघू. भावभक्तीने शोधाई ते मिळतो जीवलग सका. भावभक्तीने शोधाई ते मिळतो जीवलग सका. हाई गाई करीत बसताना क्षणोक्षणी ते भोगा पाठी लागलाय ना भोगा. हारी नावी घाट गुटका हित
आता त्यांना सांगितलेलं आहे की माता माय दुर्गा माता म्हणजे विषय म्हणलं त्यानं ह्या माता मायचंही सांगितलेलं आहे आणि तिकडल्या मायचंही सांगितलेलं आहे. त्याच्या अनुसया माईचं सांगलेत म्हणा 3 देव आले असं केले तसं केले. 3 देव आले कशासाठी म्हणा त्यांचं ते व्रत म्हणण्यासाठी. पण त्याचा विषयच इथं नाही. फर्माचा मोकळा चौकून मोकळा तुम्ही हातानेच मोकळं करून घ्या. मोठीत ठेवा नका बापू तिकडे. झाकली मोठी 1.25 लाख ठेवा वाटलं. भरम ठेवा तुमचा भरमच फुटून गेलाय. ते 3 देवाचे हात ते त्यांचं आम्हाला काही देणं गेलं नाही आणि तुमच्या त्या देवीचंही देणं गेलं नाही. पण या देवीकडे थोडस आणून दाखवतो. इकडे ज्या वेळेला सृष्टीवर ग्लानी आली पृथ्वी तलावर दैत्य माजले त्यावेळेला या देवीला यावं लागलं. नुसतं आले नाही त्याला 3 देवांना आमच्या पाठवलं इथे. त्यानंही वरदान मागून घेतलंय महिषासुरानं. सांगतो सगळं सांगतो. महिषासुरानं वरदान मागितला की असं कुठलंच या पृथ्वी तलावर येऊ नये की माझं चिरछेद होईल, मला कुठल्या प्रकारचं मारहाण होईल, मी कुठल्या युद्धात हारेल. आणि त्या देवानं तथास्तु म्हणून त्याला वचन दिलं की बाबा कुठल्याच प्रकारचं तू म्हणाल तसं कोणी मारणार नाही. आता देव आपल्यावर राहिना. आता एक बोलायचं आताच मिनिटात एक बोलायचं तसं होईल. त्यांना वचन दिलं, वचनाला पाळले. आता काय करावं. देवानं तर मारणं होईना, दैत्यानंही मारणं होईना, माणसानंही मारणं होईना, पण त्या पशूनही मारणं होईना. करावं काय. देवालाही देव म्हणलं, देवा आधी देव म्हणलं. ब्रह्मा विष्णू महेश यांनी बरेचसे देवांना बोलावलं. देवाची मिटिंग झाल्या आणि या देवीला पाचारण केले की बाई तुम्ही तरी जा एक बार दाखवा आपला देवाचा हिसका काय आहे ते. मग या देवीला आलं आणि त्या दैत्याचं शिरछेद केला. म्हणजेच उद्याचा दिवस होता. आणि येताना माईला तसं वाट लावलं नाही. शस्त्र अस्त्र देऊन वाट लावलंय. ते बाईचे शस्त्र अस्त्र नव्हत, तुमच्या माईचे नव्हत, आमच्या 3 देवाचे होता. तुम्ही देव घेऊन बसला, लहानच केले, मोठेच केले, असेच केले, तसे आम्हाला काय करायचं. तुम्ही लहान केले की मोठे केले तुमच्यासारखं केले असेल तुम्ही. पण त्याच्यातला विषय अजिबात नाही. उगा घोडीत बसल्या झालं काहीतरी. आणि तुम्ही गल चांगल्या, अजून गोट्या चांगल्या, गोट्याच खेळत बसा की इकडे कशाला यायला. गोट्या खेळणारी तरी पोरं बरे, ते तरी गडबड करणार, इमानदारीने खेळतात. इमानदारीने खेळतात. मामा खेळ तिथं लबाडी जमणार. तुम्ही परमार्थात येऊन लबाडी करायला विषयाला कलांटी. येत नसेल तर विषय सोडून द्या. खेळतं मिळतं भजन करा. तुम्हाला कोणी, मी पहिलंच म्हणलो, तुम्हाला कोणी काठी घेऊन मारणार नाही, मलाही मारणार नाही. जसं येईल तसं करा. मी असाच आहोत तसं आम्हाला काय करा. असे राहा ना तसे राहा, कसेही राहा. पण वेशभूषामध्ये जाऊन कोणाची दिशाभूल करू नका. आहे काय. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात, ज्याला ज्याला कळालं त्यांनी हेच मिळवलं. आधी केलंय मग सांगितलंय, सारं ऐका करून ठेवलंय. आता जप तप याच्या मागे काहीच लागू नका. सगळं साराचं सार काढून बरंच काय जवळ ठेवलं. उभं नामस्मरण करा
आपल्या घरी आपली पूजा करा, तेच भक्ती होते. उड्या मारून दिशाभूल करून भक्ती होईना. म्हणून भावभक्तीने सकाराम शंकर. हॅलो, सकाराम शंकर बोराटे, बाराटे काय बाराटे यांच्याकडून 51 रुपयाची भेट. आणि तसेच महादराव देशमुख धन्यगावकर यांच्यातर्फे सुद्धा 51 रुपयाची भेट. दोघांचेही भजनी मंडळाच्या वतीने आभार, धन्यवाद. भावभक्तीने ऐका बंधू, आदरणीय बालाजी शामराव पाटील, सूर्यवंशी बोरगाव सुद्धा तालुका भोकर यांच्यातर्फे सुद्धा चालू भजनावरती खुश होऊन 51 रुपयाची भेट पाठवली आहे. भेटीच्या वतीने आभारी आहोत, भजनाच्या वतीने त्यांचे आभारी आहोत, धन्यवाद. संतोष आनंदराव पाटील कोकाटे यांच्यातर्फे 51 रुपयाची भेट. आणि तसेच शिवाजी पाटील कोकाटे यांच्यातर्फे सुद्धा 51 रुपयाची भेट. देवकाते काय, सॉरी माफ करा, शिवाजी पाटील देवकाते यांच्यातर्फे सुद्धा 51 रुपयाची भेट. हरिकृपा भजनी मंडळ कोकाटे सांगी आणि तसेच राजू प्रभाकर जाधव यांच्यातर्फे सुद्धा चालू भजनावरती 51 रुपयाची भेट. भेटीबद्दल धन्यवाद. आज उद्या म्हणता कशाला, तुमचा हिशोब तुमच्या खात्याला. अहो आज उद्या म्हणता कशाला, तुमचा हिशोब तुमच्या खात्याला. कोण तुमच्या साथीला, तुमचं कर्ज फेडण्याला. हो भावभक्तीने ऐका बंधूंनो, आदरणीय कुमारी धनश्री उमेशराव पुयड वडगावकर यांच्यातर्फे चालू भजनावरती खुश होऊन 101 रुपयाची भेट. भेटीबद्दल धन्यवाद. माळकरी म्हणा की हो, माळकरी, हा कट्टर माळकरी, माळकरी कट्टर शोभाबाई आनंदराव कोकाटे यांच्यातर्फे सुद्धा चालू भजनावरती 101 रुपयाची भेट पाठवली आहे. भेटीबद्दल त्यांचे सुद्धा आभार व धन्यवाद. आज उद्या म्हणता कशाला, तुमचा हिशोब तुमच्या खात्याला.
कोण तुमच्यासाठी लायक तुमचे कर्ज फेडण्या दिव्य ज्योतीसाठी गुप्तचर लागणार. बरंच काय गुप्तचराचं बरंच काय सांगले. डाव्या खांद्याला काय की हाय उजव्या खांद्याला सगळेलाच माहित आहे. गुप्तचर उजव्या साईडला आता डाव्या सुख कोणतं आहे दुःख कोणतं आहे पाप कोणतं आहे पुण्य कोणतं आहे सगळं टिपून ठेवाले. असंच म्हणणं होतं त्याचं. पण पाप पुण्याचा विषयच इथं नाही. फक्त तुमची ज्योत लावा. या वाऱ्यामध्ये टिकते का बघा. इहलोकाच्या वाऱ्यामध्ये या इहलोकाच्या वाऱ्यामधली सुद्धा ज्योत त्या ज्योतीला चिटकते का बघा आमच्याकडून. तुम्ही इकडे येऊ नका आमच्याकडं. तुमचं कैवल्यातलं बघा त्या ज्योतीचं बघा तुम्ही काय उचलल्या ते विषय बघा. अजून एक बार काय म्हणते तुम्ही इकडं आत्मज्योतीकडे येऊ नका. दिव्य ज्योतीचं तुमचं तुम्ही बघा. दिव्य ज्योतीमध्ये काय काय कामं झाले काय काय नाही ते तुमचं सांगा. आम्हालाच उलट म्हणाले तुम्ही आत्मज्योतीचं काहीतरी सांगा. आता ते किती सांगले तुम्ही तर ऐकल्या. आणि ते आरती पौर्णिमा या ठिकाणी होते. अवतार पूर्ण मूर्ती काहीतरी प्रमाण सांगले. आता त्या पौर्णिमेचा न त्या आरतीचा काय संबंध आहे. ज्योतीला इहलोकातच आरती व्हायली. आत्मज्योतीनच आरती व्हायली या तुमच्या प्रमाणात. तुम्ही तुमचे प्रमाण बघा. चार वेद 6 शास्त्र 18 पुराणामध्ये गण नाही. हे साधू संत काय येडे होते का कोणत्याही ग्रंथावर श्री गणेशाय लिहायला. त्याचं आचरण धरूनच आपला परमार्थ चालू आहे. आपण कुठले कोणते शाने हा 1.5 शाने आले इथं. त्याला वाडीचा लय शान आहे. त्याने श्री गणेशाय म्हणला की तुम्ही म्हणणार हा. तुम्ही पहिलं मूळ बघणार आहात. मुरारंभीच्या आधी गणेशा वंदन तुझ्या पायाला असे म्हणाले. आम्ही म्हणाल्या देवाचाही तूच देवा सका मुचा म्हणाल्या. प्रत्येक जण त्यानं म्हणाला तू मुरारंभी आहेस तू प्रारंभी आहेस तू आधी आहेस सगळ्या देवाचा देव आहेस. तुम्ही म्हणाल्या शास्त्र 18 पुराण त्याचं विश्लेषण सांगा. नाही असंच तुमच्याकडे सांगा. माझ्याकडे आता उपलब्ध नाही ते उद्या येऊन सांगतात. आता आम्ही गेल्यावर तुम्हाला सांगते इथले माणसं राहतात तुम्ही राहत असं तर हा ऐकून घ्या. त्याचं तुम्हाला बरं होईल. सांगतात बाबा एखादी परीक्षा पास व्हावं झालं तर पहिलं घरी अभ्यास करावा लागते. मग स्पर्धा परीक्षामध्ये उतरावं लागते. नाही मी एकाच मार्गाने गेलो नाही. पूर्णाचा पूर्ण पेपर सोड तेव्हा जमते. येतो उद्या मुलावर जमते काय. शिकारीला गेल्यावर बंदुकीमध्ये गोळीच नाही जमल का तसं. आज शिकारी होऊन आम्ही आल्या विषय तुम्ही ठेवल्या आणि गोळीच नाही तुमच्याकडे. आज बी टाइम आता बी टाइम हा. गोळी टाका. शिकार तुमच्या हातात आहे. बघूच शिकारी होते का जमते का बघू. निशाणा तुमचा साधा निशाणा बघू. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात ऐका बंधू आदरणीय आनंदमान यांच्यातर्फे चालू भजनावरती खुश होऊन 21 रुपयाची भेट पाठवली आहे. भेटीबद्दल त्यांचे आभार व धन्यवाद. सदाशिव सटवाजी कोकाटे सांगी यांच्यातर्फे 51 रुपयाची भेट. भेटीबद्दल धन्यवाद.
प्रभाकर देशमुख तरोडेकर यांच्यातर्फे सुद्धा चालू भजनावरती खुश होऊन 51 रुपयाची भेट पाठवल्याबद्दल धन्यवाद. मिळालाय जन्म मानवाचा शोधाची उलग जीवाचा मिळालाय जन्म मानवाचा शोधाची उलग जीवाचा ये होय उद्देश नेमाचा नाहीतर धंदा हमाला हो भाव भक्तीने ऐका बंधू आदरणीय हरिकृपा भजनी मंडळ कोकाटे सांगी येथील प्रमुख श्री संतोष आनंदा पाटील कोकाटे यांच्याकडून 21 रुपयाची भेट आणि तसेच शिवाजी पाटील देवकाते यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपयाची भेट दोन्ही सद्भक्तांचे या ठिकाणी भजनाच्या वतीने आभार व धन्यवाद. भावभक्तीने हॅलो ऐका बंधूंनो, बालाजी आनंदा कोकाटे आणि कपिल आनंदा कोकाटे या दोन्ही सद्भक्ताकडून चालू भजनावरती खुश होऊन बालाजी आनंदराव कोकाटे, कपिल आनंदराव बालाजी आनंदराव कोकाटे, कपिल आनंदराव कोकाटे याही दोन्ही सद्भक्ताकडून माईचे लेकर दोन माईचे चार दोन्ही मुलं या दोन्ही मुलाकडून 21 रुपयाची भेट पाठवलेली आहे. भेटीबद्दल धन्यवाद. कोणी चारात बरं, आणि तसेच गौरी चाललंय. माधवराव देशमुख धनेगावकर यांच्यातर्फे चालू भजनावरती खुश होऊन 51 रुपयाची भेट पाठवली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. कसली कमी गडे तुमच्या दिसतंय खोंड तुमच्या बागाने कसली कमी गडे तुमच्या खोंड दिसतं तुमच्या बागाने वाघा तुम्ही तुमच्या देवाला खोटा नाही हरिनाम म्हणून या ठिकाणी
पुनश्च एकदा विनंती करतो पुढच्या भजनी मंडळाला की तुम्ही पुन्हा तुमच्या विषयावर या. जे तुम्ही दिव्य ज्योत सांगले की नाही, तुम्ही म्हणशाल आत्म ज्योतीचं आतापर्यंत कुठल्याच प्रकारचं प्रमाण आलं नाही. ते पुढे म्हणणारच आता. तुम्ही आता सुरुवात करा की दिव्य ज्योतीचं ट्रान्सलेशन द्यायला किंवा प्रमाण द्यायला, त्याचं विश्लेषण करायला तुम्ही तयार राहा. आत्मज्योतीला अजिबात कमी पडू देणार. जसं तुम्ही सांगी म्हणून सांगल्याशिवाय जाऊच देणार नाही, त्याच विषयाला दिव्य ठामा दिव्य ज्योतीला सुरुवात करा. पहिल्यांदा तुम्ही म्हणशाल परमान तिकलं नव्हतं, भक्तीचं काय गराणं होतं, मला माहित आहे. हे झालं सुरुवात आत्मज्योतीचं आमच्या. त्याला भजन लागते, चिंतन लागते, नामस्मरण लागते, तेव्हा तर ती ज्योती तयार होते. आता आमचं तयार झालंय जीवन ज्योतीला, या ज्योतीला आत्मज्योतीला तयारच आहोत आम्ही. फक्त तुम्ही दिव्य ज्योतीला तयारी ठेवा. तुम्ही हे काकडा आणि बिगडा ते सांगायला की नाही, ते आत्मज्योतीतलंच होय. तुम्ही तुमच्या दिव्य ज्योतीची सुरुवात ठेवा. अथवा प्रमाण द्या, थोडं कमी होईल. मी म्हणणार भारी आहो मी म्हणून, पण खरंच तुम्ही सांगा जीवन ज्योती लोकांना कळू द्या. हे ज्योत काय होय, हे आत्मज्योत काय होय आणि दिव्य ज्योत काय होय. या दिव्य ज्योतीला खरंच प्रकाश पडते काय, आत्मज्योतीनं खरंच या समाजामध्ये प्रकाश पडते काय, याच्यावर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू, तरच आपलं खरंच भजन होय असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणून कसले कमी गडे तुमच्या, खोट दिसत तुमच्या बागेत, वाघा तुम्ही तुमच्या खोटा नाही हरिनाम. बैल पोळ्याचा नियम तुम्हीच टाकून दिल्या, त्याला मारझोड तुम्हीच केल्या. नको नको ते पंचनामे 5 लोक तिथं बसवल्या, मिटिंग बसवल्या, त्याला गरम पंचायत मध्ये नेल्या. पण तुमची पंचायत आता मात्र होऊ नको. कारण का खोट तुमच्याकडे दिसत. कसली कमी गडे तुमच्यात, खोट दिसत तुमच्या वागण्यात. जसं दिसत तसं नसते म्हणाय काय हरकत नाही. आणि शेवटी सांगले बघू, आता बघायचं राहिलंच काय, रात्र पूर्ण निघून गेली. 12च करतो, 1च करतो, सांगल्याशिवाय सोडत ना. तुम्ही सुरुवात करा, स्टेप बाय स्टेप तुमच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा आपण सुद्धा प्रयत्न करू. आपण धीर देऊ तुम्हाला. गॅस होऊ द्या असं नाही. तुमचा विषय अजिबात चुकलाय, तुम्ही विषयाला सोडूनच दिल्या, कस काय असं तसं नाही. तुम्ही आताही सुरुवात करा, स्लोली होऊ द्या. आता तरी बायलर पेटवा, चांगलं विजू देऊ नका. कारण का आता कारखाना चालू झाला तरी चांगली साखर आपल्याला गळता येते, गोडवा निर्माण अजूनही करता येते आपल्याला. आणि पंचपक्वान या ठिकाणी व्हायले, अमृत बरमरस आधी पाजून सगळीला, मग सुखाचा घास प्रसाद खाऊ, मग घरी जाऊ. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात, कसली कमी गडे तुमच्या, खोट दिसत तुमच्या वाले. वाघा तुम्ही तुमच्या देवा, खोटा नाही हरिनाम.
कुठे गेला रात्री थांबा थांबा नाही ते मध्ये तोपर्यंत मी वाजवा गेलं करून धर्माची मध्ये तुम्ही म्हणा की दर्शन मंडळ हरी हरी कानया कानया का